तो निर्णय माझा खूप मोठा चुकलेला. फर्स्ट इयर सेकंड इयर मध्येच मुलीचं लग्न करून टाकतात. जोपर्यंत योग्य दिशा दिसत नाही ना तोपर्यंत आपलं लक्ष नसतं किंवा आपलं केली. तेव्हा आमच्या रूमचं भाडं होतं फक्त 2700 रुपये. ऍडमिन निवडणं किंवा एक योग्य क्लास निवडणं आपली जिम्मेदारी आहे. क्लास चला तर आज पार्ट 2 सांगते काय झालं होतं नेमकं तर शिक्षणाच्या बाबतीत, किंवा आपले निर्णय कसे चुकतात किंवा आपण ही चूक नाही करायला पाहिजे जी मी केली ते. तर हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर चला, माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ पूर्ण बघा. कसं झालं, 13वी फर्स्ट इयर म्हणजे आपल्या आयुष्याचं एक नवीन वळण असते. कसं, पहिली पायरी म्हणजे आपली 10वी, दुसरी पायरी म्हणजे 12वी आणि फायनल इयर फर्स्ट इयर पासून जास्त तर काय होतं आपल्या ग्रामीण भागाकडे बघितलं वगैरे तर फर्स्ट इयर सेकंड इयर मध्येच मुलीचं लग्न करून टाकतात किंवा तिला शिकायचं असेल तर शिकू पण देतात. असं काय नाही की प्रत्येक मुलीचं करतात, पण असतं तसं. फर्स्ट इयरला गेली, त्याच्यानंतर फर्स्ट इयरला चांगले पर्सेंट पडले, 12वीला पण चांगले टक्के पडले, 79 पॉईंट काहीतरी होते, म्हणजे 80% पडले. चांगल्या टक्क्यांनी पास झाली. नंतर मग काय झालेलं, तेव्हा 11वी 12वी आम्ही लावली. म्हणजे 11वी 12वीला जेव्हा कॉलेजला गेलो त्याच्यानंतर असं व्हायचं की आम्हाला ऑटोने जावं लागत होतं, कारण दूर होतं, 2-2.5 किलोमीटर होतं, 2 किलोमीटर तरी होतं, एवढं दूर जायचं होतं. मग एका साईडनी ऑटोने जायचं, एका साईडनी पायी यायचं. त्याच्यापेक्षा मग पप्पांनी काय केलं, 12वीला बोलले तुला सायकल घेऊन देतो. मला रेंजर सायकल घेऊन दिली. बघा, छोट्या छोट्या गोष्टी किती आपल्यासाठी मायने लागतात. सायकल घेऊन दिली. मग काय, सायकल घेऊन जायचो यायचो. ती सायकल मला आत्तापर्यंत ग्राउंडसाठी खूप कामात आली. ती तेव्हा कमी कामात आली, पण आत्ता ग्राउंडसाठी मला खूप कामात आली होती. तर तुम्हाला सांगते, म्हणजे त्याचा पण एक विषय आहे म्हणून मी ते सायकलचं सांगितलं. फर्स्ट इयर आपला जो आहे भाग असतो, BA ला ॲडमिशन करायची होती. मग कुठं मलकापूरला पण करू शकत होती, पण मला कॉलेज करायचं नव्हतं रेग्युलर, कारण जरा लक्ष द्यायचं होतं अभ्यासाकडे. मग म्हटलं रेग्युलर कॉलेज नाही करूया. तर त्याच्यासाठी मग म्हटलं चला आपण म्हणजे मामाच्या मुलाने सांगितलं का माझे चुलत मोठे पप्पाच तिथे टीचर होते, याला आपलं SPM कॉलेज नांदुऱ्याला, मी नांदुऱ्याला SPM कॉलेजलाच ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे. त्या कॉलेजला ॲडमिशन घेतली फर्स्ट इयरला. आधीचे दिवस तर काही जावं लागत होतं, स्पोर्ट्स प्लेअर सांगितलं. नंतर मग काय कॉलेजला जायचं काही वेळ नाही आली. मग नंतर घरीच होतो, काय असं नाही की क्लासेस वगैरे बाहेर लावले. थोडंफार ग्राउंड करायचं यायचं, टाईमपास चाललेला. मी तुम्हाला सांगते तो वेळ होता टाईमपासच. एक आपल्याला जोपर्यंत योग्य दिशा दिसत नाही ना तोपर्यंत आपलं लक्ष नसतं किंवा आपलं लक्ष लागत सुद्धा नाही, असं असतं. तर मग काय झालेलं, फर्स्ट इयरला असताना मग असंच चुलत मामाचा मुलगा होता, तर तो बोलला बाहेर गावला शिक्षणाला जा. मी होती, माझ्या मावशीची मुलगी होती आणि दिव्या होती, तिघींचा प्लॅन होता जायचा. मग म्हटलं ठीक आहे बघूया. मग आम्ही ठरवलं की सरांना ॲटलिस्ट भेटायला तरी जाऊया, अकॅडमीला भेट देऊया. अकॅडमी नव्हती, क्लासेस होते फक्त बरं का, क्लासेसला भेट द्यायला जाऊया. अकोल्याला ना संतोष कुटेचे क्लासेस आहेत, संतोष कुटे सरांचे जे क्लासेस आहेत त्या क्लासेसला आम्ही गेलो, भेट द्यायला गेलो. भेट म्हणजे बघून आलो कसं आहे काय नाही, त्यांनी सगळं सांगितलं वगैरे. आता प्रत्येक शिक्षकाचं काम असतं की आपल्याला सांगायचं, ते त्यांनी जे सांगितलं त्यांचं त्यातलं त्यात ते शिक्षक माझ्या मावशीच्या ओळखीचे होते, म्हणजे ते एकाच शाळेमध्ये शिकलेले नांदुऱ्याला, त्याच्यामुळे ओळखीचे होते. तर ते बोलले डेमो लेक्चर आहे, डेमो लेक्चर करा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला वाटलं तर जॉईन करा. 8 दिवसाचे डेमो लेक्चर होते. नंतर मग काय केलं, 8 दिवसच जायचं म्हटलं तर मग अपडाऊन केलं, मलकापूर ते अकोला कंटिन्यूमध्ये केलं बरं का. असं नाही की एक दिवस पण बुडवला असेल की काय, नाही, कंटिन्यूमध्ये अपडाऊन केलं. फक्त जायचं, लेक्चर बघायचे आणि यायचं, असं होतं. पण त्याच्यानंतर मग म्हटलं चला आपण रूम, क्लासेस वगैरे चांगले आहे, लायब्ररी पण तिथंच होती. नंतर आजूबाजूला खूप साऱ्या मेस होत्या, कारण तिथे तेवढ्यात स्पर्धा परीक्षा करणारे किंवा MPSC करणारे किंवा पोलीस भरती करणारेच विद्यार्थी राहायचे. तर होतं, मेस वगैरेची सोय होती. मग रूम केली. तेव्हा आमच्या रूमचं भाडं होतं फक्त 2700 रुपये. 2700 रुपये तिघींना यायचे. तिघी म्हणजे डिवाईड व्हायचे, 900 आणि लाईट बिल पकडून काय 950 वगैरे असं यायचं. असं भाडं होतं फक्त. आणि आत्ता भाडं, आता त्याचं डबल टिबल असं पण म्हटलं चालतं, डबल आहे आता. म्हणजे भाडं एकीला डबल येतं आणि ते तसं भाडं तर 10,000 शिवाय इथं रूम रेंटच नाही आहे मुंबईला. तर तसं आहे. तेव्हा भाडं तेवढं होतं. नंतर मग म्हटलं काय घरी न बनवता, कारण टाईम वाचायला पाहिजे आपल्याला, अभ्यासाला सुद्धा टाईम भेटला पाहिजे, म्हणून मेस लावली. क्लासेसला जायचो, 9 ते 2 पर्यंत क्लासेस होते. तिथे एक ऑफर त्या सरांनी ठेवली होती, काय की तुम्ही जर टायपिंग करत असाल तर तुम्हाला लायब्ररी फ्री, नाही तर मग लायब्ररीचे वेगळे 500 रुपये द्या. तिथंच गणले ना सगळे,
फ्रीमध्ये म्हटल्यावर लायब्ररी टायपिंग मी तुम्हाला सांगते कसा विषय झालेला. क्लासेस करायचे बरं का, 9 ते 2 क्लासेस करायचे. क्लासेस झाल्यानंतर 2ला आपण आलं की 2 ते 3 जेवामध्ये टाइम जातो. समज जर 4 वाजता जर आपण यायला गेलो लायब्ररीला गेलो, 6 वाजेपर्यंत 2 तासच अभ्यास करणार आणि 7 ते 8 1 तास टायपिंग करणार आणि त्याच्यात आपण रिटर्न येणार. असंच झालं ना. आम्ही असं करायचं कारण आम्ही जास्त वेळ थांबायचो नाही, कारण रूम जरा दूर होती, येण्या जाण्याला हे होत होतं. मेन म्हणजे आम्हाला मेसचा डब्बा आमच्या रूमपर्यंत नव्हता येत, आम्हाला घ्यायला जावं लागत होतं. 10-15 मिनटं लागायचे टिफिन आणायला जायला. आणि त्यात पण आम्ही एकट्याने आम्ही दोघी तिघी जायचो. त्यातल्या त्यात नळ संध्याकाळी यायचे, तर आम्हाला पाणीसुद्धा भरावं लागत होतं. प्रॉब्लेम हा होता. मग असं चालू 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 माझी एक चूक झाली. त्यांची नाही माहिती मला त्या दोघींची, पण मी माझी सांगते. माझी एक चूक झाली की मी सांगते, मला टार्गेट होतं माझं आधी की पोलीस भरती. मला MPSC नव्हती द्यायची आधी लगेच, म्हणजे कारण तेव्हा ग्रॅज्युएशन कंप्लीट नव्हतं ना, फर्स्ट इयरलाच होती. मग ते बोलले की जर तुम्ही MPSCची तयारी करताल तर तुमची पोलीस भरतीची तयारी होईल, असं ते बोललेलं बरं का. त्याचं जे सर शिकवायचे ते पण हाय लेवलला सगळे शिकवायचे, पण त्यातले एक सर म्हणजे मराठी ग्रामर एवढं छान शिकवलेलं ना. माझ्याकडे अजून पण बुक आहे, अजून पण असं छान म्हणजे पूर्ण छान लिहिलेलं आहे मी ते. आणि त्याच बुकमधून मी अभ्यास केला पोलीस भरतीचा. मी दुसरं कोणतं पुस्तकसुद्धा वाचलं नाही. जे मी तुम्हाला सांगितलं बाळासाहेब शिंदे वगैरे ते पुस्तक आहेत, पण हे खूप इझी आहे, म्हणजे इझी सांगितलेलं आहे एकदम, त्याच्यामध्ये इझी शिकवलेलं आहे. म्हणून माझं सगळं ध्यानात आहे. तेच ग्रामर, तर माझ्याकडे तेच बुक आहे. अजून माझी मैत्रीण पण प्रिपरेशन करते, तिच्याकडे पण माझीच वही आहे, त्या वहीमधूनच ती करते, असं पण म्हटलं चालते. पण त्यातलं जे बाकीचं होतं ते नव्हतं समजत, किंवा ते खूप हाय लेवलचं झालेलं शिक्षण तेव्हा. मग त्यातच काय झालं, त्यातच नेमकं 22 मार्चला आपलं लॉकडाऊन लागलं म्हणजे आता काय सगळ्यांना घरीच यावं लागलं. मग आम्ही पण ज्या बाहेरगावला गेलेलो, मग आम्ही पण रिटर्न घरी आलो, सगळं सामान वगैरे घरी आणलं. नंतर मग काय घरी आलो आणि लॉकडाऊन आपलं असं एवढं डेंजर लागलं की आपल्याला सिच्युएशनच समजत नव्हती. आणि खरं सांगते, बाहेर क्लासेस आपण केले, क्लासेस वगैरे किंवा बाहेरगावला राहायला गेलं तर त्या क्लासेसमधून आपल्याला अभ्यासाला पण वेगळा वेळ भेटायला पण पाहिजे, तर त्या क्लासेसचं महत्त्व आहे. नाहीतर जर अभ्यासाला वेळच भेटत नाही तर मग काही अर्थच नाही. तसं आमचं झालं, अभ्यासाला वेळच भेटत नव्हता, म्हणजे त्याच्यावर रिव्हिजन किंवा एक स्टार्ट म्हणून होतच नव्हता. खरं सांगते, मी माझी परिस्थिती सांगते, प्रत्येकाचं वेगळं असू शकते. मी म्हणत नाही की माझ्यासारखं तुमचं पण होईल असं नाही. ते झालं, नंतर लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊनमध्ये तर सगळं गेलं. मला नाही वाटत, मी तर अभ्यास नाही केला, बाकीच्यांनी केला असेल नाही केला असेल तो त्यांचा प्रश्न. लॉकडाऊनमध्ये कसं झालं, अभ्यासाची पूर्ण दिशाच भूल झाली किंवा लॉकडाऊनमध्ये. मग लॉकडाऊन लागलं, त्याच्यामध्ये काय झालं, आम्ही नेमकं तेव्हाच मागेच घर बांधलेलं, तर मग त्या घराचं काही कर्ज राहिलेलं किंवा असं म्हटलं जाते पप्पावर काही कर्ज होतं. मग ते कर्ज लॉकडाऊन लागलं तर सगळे घरीच, काही भरायचं नाही, काही असं चालू होतं. मग त्या लॉकडाऊनचे जे पैसे घेतले ते डबल वाढत गेले, म्हणजे त्याचं व्याज वाढत गेलं, टेन्शन येत गेलं, म्हणजे दिवस वाईट येणं सुरू झाले. किंवा पण तेव्हा कसं होतं, घरी सगळे राहायचे, मजा मस्ती खूप व्हायची, कारण आमची 3 घरांची फॅमिली आहे. गावंडेस म्हणून 3 फॅमिली आहे आमच्या, एकत्र आम्ही राहतो. एकत्र म्हणजे जवळजवळ आमचे घर आहे, असं राहतो. खूप मजा मस्ती, दिवस निघून गेले. तेव्हा तर काही लक्षात नाही आलं ते कोरोनाचे, पण ते व्याजाचे पैसे वाढत गेले. मग असं झालेलं, त्याच्यामुळे पप्पांवर टेन्शन वगैरे येत गेलं. मग नंतर काही अफोर्ड, म्हणजे आपण बाहेरगावला परत जायचं हे शक्यच नव्हतं. आणि मलकापूरमध्ये म्हटलं तर मलकापूरमध्ये क्लासेस होते, पण एवढे पण हे नाही, नॉर्मल क्लासेस होते म्हटलं तर असं पण चालते. क्लासेस होते, पण ग्राउंडची व्यवस्था नव्हती. ग्राउंड जर तुम्हाला करायचं तुमचं सेल्फ करा, ग्राउंडचं काही नव्हतं. आणि मी तुम्हाला सांगते, आत्ता पण मलकापूरला असं पण म्हटलं चालते की असं चांगली अकॅडमी नाही आहे. तालुका असून सुद्धा मलकापूरमध्ये अकॅडमी नाही आहे. जर कोणाला तरी मनात विचार असेल की अकॅडमी खोलायची तर नक्की खोला. खूप मुलांचं म्हणजे भविष्याचा प्रश्न आहे आणि सॉल्व्ह होतील सगळे प्रॉब्लेम. आता काही जण ग्राउंड वगैरे घेतात, मग ग्राउंडला झेडपीला असं मी ऐकलंय घेतात, तर ते पण घेताय, तर त्यांचं पण चांगलं आहे. पण एक खंत आहे, मला तरी वाटते की खरंच आपल्या एवढा तालुका आहे, तालुका लेवलचं गाव आहे, चांगलं मलकापूर आहे, सिटी आहे, आणि त्या गावात अकॅडमीच नाही आहे. क्लासेस आहे, कोणी क्लासेस घेते तर मग ग्राउंडकडे लक्ष नाही, पण ग्राउंड पण खूप इम्पॉर्टंट आहे. आता सध्याला असं झालंय, कट ऑफ किती हाय लागतो तर आपल्याला सुद्धा माहिती आहे की कट ऑफ किती हाय जातोय, कसं होतंय. आणि त्यातल्या त्यात नाहीच आहे. आमच्या वेळेस तर नव्हतंच, मी खरंच सांगते, नव्हतं. करायचं असेल तर सेल्फ करा, तुमचं करा. आणि त्यात पण एक BP8चा ग्राउंड आहे, तिथं फक्त मुलं करतात, तिथं फक्त मुलंच करतील. आणि नंतर मग एक ZPचं ग्राउंड होतं, त्या ZPच्या ग्राउंडला आम्ही नाही जायचो. आणि नंतर मग कोणतं उरलं, जनता कॉलेजचा तो ट्रॅकच एकदम छोटा, त्या छोट्या याच्यावर प्रॅक्टिस करा असं होतं. त्याच्यामुळे बाहेर गावाला जाणं निवडलं होतं. त्यातच लॉकडाऊन आलं. लॉकडाऊनमध्ये तर तुम्हाला माहिती आहे कशी परिस्थिती होती, सगळ्यांचीच खूप खराब परिस्थिती होती.
जर आपल्या घरचे आपल्याला पैसे लावायला तयार आहेत तर आपल्याला योग्य अकॅडमी निवडणं किंवा एक योग्य क्लास निवडणं आपली जिम्मेदारी आहे. क्लासेस चांगले होते, पण MPSC स्पर्धा परीक्षावाल्यांना चांगले होते. जर तुम्हाला खरंच पोलीस भरतीची तयारी करता तेवढं टॉपचे क्लासेस लावायची गरज सुद्धा नाही, की त्याची फीज त्यावेळेस मी म्हणते 2019ची फीस सांगते मी. आत्ता क्लासेसची फी वाढली आहे, मग मी मान्य करते, पण त्यावेळेसची फीज जर तुमच्याकडनं 12 आणि 13 हजार रुपये घेताय फक्त क्लासेसची काही महिन्यांची, तर साहजिक आहे आपल्याला पोलीस भरती करायची, आपल्याला त्या क्लासेसला जायची गरजच नाही. असं आपण एक विचार करू शकतो ना. ते होतं, त्याच्यामुळे तो निर्णय माझा खूप मोठा माझा चुकलेला. त्यांचं नाही माहिती, त्यांचा वेगळा प्रश्न, पण मी म्हणते माझा तो निर्णय चुकला आहे. तुम्हाला पण कसा वाटला खरंच सांगा, निर्णय चुकला होता की नव्हता. चला तर मी हा व्हिडिओ इथंच थांबते, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि आपण पार्ट्समध्ये डिवाईड करणार आहे, तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ बघायला खूप मजा आली पाहिजे म्हणून सांगते. पुढचा पार्ट एकदम भारी होणार आहे, कारण लॉकडाऊन नंतर काय झालं किंवा मी कशी तयारी केली सगळं तुम्हाला सांगणार आहे. तर पुढचे पण पार्ट्स कंटिन्यू बघा. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की कर जा आणि व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या. आणि हो, आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.